नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, नाही म्हणता 600 एपिसोड सुद्धा झालेले आहेत आणि खरंच खूप छान वाटतं. आणि हा प्रवास हा खरंच खूप चॅलेंजिंग होता. बरेचसे अडथळे पण येत होते, पण ते सगळे अडथळे, त्या सगळ्या चॅलेंजेस आम्ही स्वीकारून, ते अडथळे पार करून आम्ही हे प्रत्येक एपिसोड इथे करत असतो. आणि त्यामागचं कारण फक्त एकच असतं, प्रयत्न फक्त एकच असतो की माझ्या सगळ्या सख्यांच्या आणि ताईंच्या आयुष्यामध्ये एक आनंद आणावा, तिला तिच्या हक्काचा वेळ मिळावा यासाठी. आणि म्हणूनच आजच्या भागात सुद्धा काही सख्या इथे सहभागी झालेल्या आहेत. मी त्या सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी इथे पटापटा यायचं आहे, कारण त्यांच्यापैकीच होणाऱ्या आजच्या भागाची हुकुमाची राणी जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवर आणि घेऊन जाणार आहे तिच्या हक्काचा हा माहेरचा आहे. तर बघूया आजच्या भागामध्ये कोण होते हुकुमाची राणी, त्या पटापटा इथे यायचंय. या आणि खूप खूप अभिनंदन तुमचं. सगळ्यात आधी खरं तर तुमचं स्वागत आहे आणि खूप छान वाटलं की तुम्ही आपल्या 16 सख्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि पहिल्या खेळासाठी सज्ज झालेल्या आहेत, हो की नाही? हा, तयार आहेत ना तुम्ही? हा, कारण तुमच्यापैकीच होणाऱ्या आजच्या भागाची हुकुमाची राणी. ताई, काय सांगशील तू? तुझं नाव सांग बरं आधी मला सांग. ज्ञानेश्वरी सुयश पाडळे. ओके, माहेर कुठलं तुझं? अहमदनगर. अच्छा, आणि सासर? अहमदनगर. ओके, व्हेरी गुड. कोण कोण असतं सासरी? कोण कोण असतं? सासरी मी, माझे मिस्टर, माझा मुलगा, माझे मोठे धीर, त्यांची बायको, त्यांचे 2 मुलं, माझी सासू सासरे. अच्छा, म्हणजे जॉईंट फॅमिली. धीराची बायको वगैरे असतं? धीर नाही, मोठे जेठ. जेठ. अच्छा, जेठ. त्यांची बायको ती तुझी कोण झाली? नणंद झाली? नाही, माझी जाव. ती जाऊ झाली. हा, सॉरी, जाऊ झाली. कसं आहे तुमचं जावाजावांचं नातं? कसं आहे? अगदी छान. अगदी छान. हसत खेळत भांडत वगैरे, पण बोलणं सोडायचं नाही. पण काय वाटतं, म्हणजे तिच्या काय सांगशील तिच्याबद्दल? तिचा असा कुठला गुण तुला आवडत नाही? थोडा राग येतो. थोडा राग येतो, पण ते ऐकणार आहेत. ऐकलं असेल हा? ऐकलं असेल? हो. कसं काय? ते बघा तुमच्या शेजारी आहेत. तुम्ही दोघी आलात? आम्ही दोघी आलोय. मग क्या बात आहे. फर्स्ट आणि सेकंड प्राइज आम्हाला घेऊन जायचंय ना. अच्छा, म्हणजे ठरवूनच आलेले आहेत तुम्ही. हो. ओके, पण ताई, हे जे काय तुझं धाडस आहे, तिच्या समोरच सांगते की त्यांना जरा राग येतो पटकन. मला आता ह्या ताईला सुद्धा विचारायचंय. ताई, ही ताई म्हणते की तुमचं म्हणजे खूप छान जुळवून घेता तुम्ही अख्ख्या सख्या बहिणीसारखं, पण तरी पण एक स्वभाव जरा आहे की असा लगेच राग येतो. काय म्हणणे आहे यावर? बरोबर आहे माझं. ती चुका करते ना तर मोठी म्हणून रागवायला नको. आता यावरती ताई तुझं काय म्हणणं आहे? मग त्यांनी समजून घेतात ना त्या. अच्छा, मग समजून. राग येतो ना, तर मला असं वाटतं की रागवू नका माझ्यावर. त्या रागवले की मला नाही आवडत की त्या माझ्याशी नाही बोलले आहे. म्हणजे त्या बोलणं तोडतच नाहीत माझ्याशी, पण मला नाही आवडत त्या रागवलेलं. मला असं वाटतं जशी मी तिकडं होते तशी मी इकडे आहेच, पण मला त्यांच्याशी बोलायला आवडतं. आणि मुळात ती समजून घेते मला. ती लगेच रुसून बसत नाही, मला समजवते, बोलते, येते. मग तोच स्वभाव तिचा आवडतो मला, म्हणून मग आम्ही मैत्रिणींसारखंच राहतो. म्हणजे आज तुमच्या दोघींचं ऐकल्यानंतर असं जाणवतंय की एक जाऊ आहे जी तोडत नाही आणि एक जाऊ आहे जी सोडतच नाही. हो. त्याच्यामुळे आता संपूर्ण आपल्या या भागामध्ये, संपूर्ण खेळामध्ये एकमेकांच्या समोर एकमेकांना कशा जोडून राहणार आहेत ते आता मला बघायचं आहे. ओके, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. Thank पण you. तुम्हाला सांगतो, जाऊबाई जोरात आहात तुम्ही. हा, आपल्या या खेळाचं नाव आहे रिबीन माझी बांधली ग. खेळाचं नाव काय ताई? रिबीन माझी बांधली ग. हा, ताई, खेळाचं नाव सांग बरं. रिबीन माझी बांधली ग. ओके, व्हेरी गुड. नाव कळलंय तुम्हाला. बरं, आता हा खेळ असा आहे की तुम्ही बघतायत की तुमच्या समोर वेगवेगळ्या रंगाच्या रिबीन आहेत. हा, प्रत्येकी समोर एक एक रिबीन आहे. ओके, काय करायचंय की त्या रिबीनचे एक टोक तुम्हाला दिलेलं आहे, तुमच्या समोरच आहे. ओके, हा, ते एक टोक काय करायचंय, पकडायचंय. ते पकडून झाल्यानंतर स्वतःच्याच हाताभोवती ती रिबीन सगळी अशी गुंडाळून घ्यायची. हा, 2 मिनिटामध्ये जी ताई पूर्ण ही जी काय रिबीन आहे ती पूर्ण हाताला जी गुंडाळेल कमीत कमी वेळेमध्ये, ती असणार आहे विजेती. अशा 5 ताई विजेत्या होणार आहेत आणि 3 ताई मात्र या खेळातून बाद होणार आहेत. ओके, चला रेडी, सुरुवात करूया. थांबा 1 2 3 म्हटल्यानंतर आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 3.
दुसरा हात वापरायचा नाहीये. कसं कसं चाललंय? हा. पूर्ण नाही, पूर्ण नाही बघा, शेवटचं टोक. नाही नाही, नीट 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 गुंतलेलं आहे ते. हात वरती करायचंय. हा, हात वरती करायचंय पटकन. ज्या ताई बाद झालेल्या आहेत त्यातली पहिली ताई आहे पल्लवी ताई. ताई तू या खेळातून बाद झालेली आहे. त्याच्यानंतरची आहे ताई जी बाद झालेली आहे ती ताई आहे मनीषा ताई. ताई तू या खेळातून बाद झालेली आहे. आणि तिसऱ्या क्रमांकाची जी ताई आहे ती ताई आहे 2 जाऊंपैकी 1 जाऊ ज्ञानेश्वरी ताई. तू या खेळातून बाद झालेली आहे. आणि पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन पाची ताईंचं की तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेल्या आहात. कसं वाटतंय? चपात्या करायच्यात. अच्छा, म्हणजे कळलेलं आहे. ओके, पण ह्या दुसऱ्या खेळामध्ये ताई तू आलेली आहेस. हा, जाऊ तर आलेली नाहीये. हा, तर तुला कसं कसं वाटतंय? पहिली गोष्ट दुःख होतंय, खूप दुःख दुःख होते, एकटीनेच खेळावं लागतंय. ओके, हरकत नाही. ताई तिच्याकडे माहिती दे. कसं वाटतंय पुढच्या खेळामध्ये आलेली आहेस दुसऱ्या खेळात? खूप छान वाटतंय. खूप छान. अपेक्षा नव्हती केली की दुसऱ्या खेळात येईल. ओके, काय आवडेल तुला? मायक्रोवेव्ह घ्यायला आवडेल की इंडक्शन? मायक्रोवेव्ह. मायक्रोवेव्ह. ओके, हरकत नाही. खूप खूप शुभेच्छा तुला सुद्धा. हा, तर या खेळाचं नाव आहे लाटाबाई लाटा लाटाबाई लाटा. हा, खेळाचं नाव काय? लाटाबाई लाटा लाटा लाटा. कुठे गेली? हा, येतच आहे. हा, ओके, हरकत नाही. हा, तर खेळाचं नाव सांग बरं. लाटाबाई लाटा लाटाबाई लाटा. ठीक आहे, हरकत नाही. ओके, खेळाचं नाव पण कळलेलं आहे. आता खेळ असा आहे की मी 1 2 3 म्हटल्यानंतर तुम्हाला पोळ्या करायचे. पण हे जे पोळपाट आहे प्रत्येकाला सेम साईज आहे. या पोळपाटाच्या आकाराच्या त्या पोळ्या पाहिजे. तिन्ही ज्या पोळ्या आहेत त्या पोळपाटाच्या आकाराच्या त्या पोळ्या पाहिजेत. आणि त्या करत असताना त्या कुठे तुटल्या नाही पाहिजेत. हा, कुठेही म्हणजे असे वेगवेगळे नकाशे नको आहेत. आणि तिन्ही झाल्या बघणार मी, ते चेक करणार. कोणाची अगदी गोलाकार आहेत, कोणाची मध्ये तुटली आहे. आणि तिन्ही पोळ्या लाटून झाल्यानंतर हात वरती करायचे. म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली, दुसरी कुठली आणि तिसरी कुठली. कारण या खेळातून 3 ताई जाणार आहेत शेवटच्या खेळामध्ये आणि 2 ताई मात्र बाद होणार आहेत. कळलं तुम्हाला? नक्की? ओके, तर मग सुरू करूया. आणि त्यासाठी वेळ सुरू होते 1 2 3. ताई सगळ्यात आधी पोळ्या कधी लाटल्या होत्या आयुष्यात? 4थीत असताना. 4थीत असताना. ओके, ताई तू? मी लग्न झाल्यानंतर शिकली. लग्न झाल्यानंतरच. ओके, व्हेरी गुड. ताई तू कधी आयुष्यात पोळ्या लाटायला सुरुवात केली? लग्नानंतरच. लग्नानंतरच. ओके, व्हेरी गुड. ताई? माझ्या मम्मीचा बिझनेस होता खानावळ्यांचा, त्याच्यामुळे सवय. हो का? बरं बरं. चपात्या ज्या म्हणजे किंवा पोळ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित पाहिजेत. हा, झाल्या असतील तर हात वरती करायचे. ओके, व्हेरी गुड. 2 तर झालेले आणि अजून 1 हवी आहे. हात वरती करायचे. व्यवस्थित तिथे ताटामध्ये टाकायचे. ताटामध्ये टाकायचे. आता एकदा ताटात हात टाकल्यानंतर हे करायचं नाही. हा, आणि वेळ इथे संपलेली.
हा लवकर 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 ताई, लवकर पटापट. शेवटचे 2 सेकंद आहेत. शेवटचे 2 सेकंद आहेत. 2 आणि सगळ्यात पहिलं आधी मला चेक करू दे. मी नाही तोडले, आधीच तुटलेले होते. हा तिसरी कुठे आहे? 2 आहेत त्या. अगं जुळ्या बहिणी केल्यास तू एकदम. चांगले बघा सर. हा हरकत नाही. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णय असा आहे की ज्या 3 ताई आहे त्यातली पहिली ताई जी आहे, जी आपली गेलेल्या शेवटच्या खेळाकडे, ती ताई आहे अश्मिरा ताई. एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची ताई आहे जयश्री ताई. तिसऱ्या क्रमांकाची ताई आहे सोनल ताई. एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. खरं तर तू तिसऱ्या क्रमांकाची होतीस, पण तू ती जी पोळी होती ती ताटामध्ये टाकली नव्हतीस, त्याच्यामुळे तो नंबर तुझा गेलेला होता. त्याच्यामुळे ताई तुम्ही 3 जणी गेल्यात पुढच्या खेळामध्ये आणि 2 ताई मात्र पास झाल्यात. तिसऱ्या खेळाकडे जाण्या अगोदर अर्थातच आपण माहेरच्या आठवणी हा भाग साजरा करत असतो. पण या भागामध्ये आज ताई तुझ्याबरोबर तुझी जाऊही आलेली आहेस. तुमच्याबरोबर तुम्ही गप्पा मारणार आहे, पण तुमच्या दोघींबरोबर मला तुमच्या सासूबरोबर सुद्धा गप्पा मारायच्या आहेत. तर जायचं आपण त्या गप्पांकडे. हो. चला तर मग जाऊया आपल्या त्या भागाकडे. मला आधी तुझं नाव सांग बरं. आशा वसंत पाडळे. तुझं माहेर कुठलं? माझं माहेर अहमदनगर. अहमदनगरच्या जवळ पारनेर आहे, ते माझं माहेर आहे. ओके. आणि सासर? सासर पाडळी, म्हणजे त्याच गावामध्ये नगरच्या जवळच आहे, म्हणजे आमचं एका साईडलाच आहे. ओके. हो, सासर माहेर माझं. आणि मग हे बाबांचं स्थळ कसं आलं होतं मग? आमच्या म्हणजे नाते संबंधातलंच होतं. अच्छा. आणि मग बघण्याचा कार्यक्रम वगैरे झाला? बघायचा कार्यक्रम आमचा अहमदनगरला झाला. घरी म्हणजे तुझ्या घरी झाला? हा, आई वडील भाऊ आम्ही नगरला स्थायिक आहेत ना. माझे वडील पॉवर हाऊस मध्ये इंजिनिअरिंगच्या याच्यामध्ये काम करत होते. अच्छा. म्हणजे अडाणीच होते, पण ते नोकरीला होते. त्याच्यामुळे आम्ही 6 भावंडे तिथे राहत होतो लहानपणापासून, नगरमध्ये. मग तिथे बाबा आले होते तुला बाबा बघायला? हा, बाबा आम्हाला सांभाळायचे. प्रॉपर. पण आमची परिस्थिती त्यावेळेला 6 जण असल्यामुळे आमची परिस्थिती नॉर्मल होती. ओके. कारण का 6 जणांचं शिक्षण करायचो, वडील एकटेच नोकरीला होते. मग माझी आई काही काम करायची, ते असं गवंडी कामाचं काम असायचं ना, आई ते दगड उचलायची, ते काम करून त्यांनी 6 मुलांना शिक्षण दिलं. आमचे 6 बहीण भाऊ ग्रॅज्युएट झालेले. अरे वा. आणि हो, आणि सगळे तू स्वतः- गव्हर्नमेंट जॉबला. स्वतः पण तू ग्रॅज्युएट झाली? हो, सगळे गव्हर्नमेंट जॉबला झाले. तू पण जॉब करायचीस? हो, शिक्षण घेत असताना मी 10वी 11वी, जुनी 11वी होती ना, मग जुनी 11वी मध्ये मी इंग्रजी फेल मध्ये झाले, म्हणजे इंग्रजी राहिलं होतं. नंतर मग माझे मोठे भाऊ काय म्हटले की त्यांना म्हणे का आता 100चं शिक्षण बंद करा, म्हणजे नाही का, मला म्हणे का 1 विषय राहिला तर नंतर बघू आपण. पण नंतर ते मला स्थळ आलं माझ्या घरामध्ये. मी सुंदर होते दिसायला. तू ठीक आहे, अजूनही आहेस. हा, त्यामुळं मग आई वडिलांनी असं विचार केला की चांगलं स्थळ आहे तर देऊन टाका. मग माझं लग्न हो झालं. पण मी जे तुला विचारते त्याचं तुम्हाला उत्तरच देत नाहीये. बाबांना पहिल्यांदा कधी बघितलं? म्हणजे बघण्याचा कार्यक्रम झाला त्याच वेळी बघितलं होतं हा, बाबा? पण त्यावेळेला तसं नव्हतं हा. की आता कसं आहे मुलांना मुलगी पसंत आहे का, तसं नव्हतं ना. फक्त आम्हाला स्थळ घेऊन आले आणि ते दाखवलं. आई वडील मला म्हटले का तुला पसंत आहे का, असं बोलले. तर मी म्हटलं मी काय सांगू शकत नाही तुमच्या मनावर. म्हणजे बाबांना बघितलं होतं? बघितलं, म्हणजे जेव्हा बाबांना पण मी पहिल्या- निर्णय सांगू शकत नव्हते की पण ओके, निर्णय तू सांगितला नाहीस, तू आई बाबांवरती आई टाकला. वडिलांच्या पण जेव्हा मर्जीने. बाबांना पहिल्यांदा बघितलंस काय आलं होतं मनामध्ये, काय वाटलं? अगदी खरं खरं सांगायचा. मग मला म्हणजे कसं मी होत म्हणावं लागलं, कारण सगळ्यांचं याच्यामुळे मी हो म्हटले. पण मग तुला आवडले नव्हते का बाबा? नव्हते. पण मग नंतर बाबा मग कधी आवडायला लागले? बाबा अजून त्यांना आवडलेच नाहीत. आणि किती वर्ष झालीत लग्नाला आता?
माझ्या लग्नाला आता नाही 56 ना. आय थिंक 56. हा. 56 वर्ष होऊन सुद्धा तू आई सांगते की मला अजून ते आवडलेले नाहीये. अरे हे म्हणजे काय? हा, कारण काय होतं त्यावेळेस पण मला ही ताई जे बोलली की अजूनही म्हणजे बाबा खरंच आवडत नाही. नाही आवडत अगं त्यांचे पण तुला माहितीये का, मी तुला एक सांगतो, हा कार्यक्रम बाबा बघणार आहेत ना. आता काय करशील? आता त्यांना कळणार हे. कळू द्या. वा वा वा. बरं, बाबांना तू आवडतेस की नाही? हो, बाबांना मी आवडते. बाबांना माझा स्वभाव आवडतोय. हा. अच्छा. कारण बाबांचं मी सगळी डबा देणं, बाबांचं सगळं काम करणं, हे सगळं मी त्यांचं केलं ना. मग बाबांचं प्रेम माझ्यावर बसलं ना. ते पण बाबांचं प्रेम आहे तुझ्यावरती, आहे. नक्कीच आहे. पण मग तुझं सुद्धा आहे बाबांवरती. मग आता करावं लागलं ना. अरे यार. नाही नाही ताई, आई खरंच तू खूप गोड आहेस आणि बाबा नशिबान आहे की अशी छान बायको त्यांना मिळालेली आहे. आईच्या आयुष्यात तुम्ही बोलता ना की 56 वर्ष संसार कसा केला, तर त्याच्याकडे यांची बहीण आहे बीबी नंद पाडळे. ती यांची सख्खी बहीण यांनी स्वतःच्या नवऱ्याला करून आणली, का तर त्यांना मूलबाळ नव्हतं म्हणून. कोणाला? यांना 11 वर्ष मूलबाळ नाही झालं तर आमचे पप्पा म्हणजे आमचे सासरे त्यांच्या मामाच्या मुलीशी लग्न करणार होते. तर ह्या हट्ट्याने बोलल्या की नाही, ती आली तर मी घराबाहेर जाईल. मग यांच्या प्रेमापोटी त्यांनी यांच्या बहिणीशी लग्न केलं आणि त्या सर्व्हिसला होत्या, इरिगेशनमध्ये सर्व्हिसला होत्या गव्हर्मेंटला. तर त्यांचं लग्न झालं, त्यांना मुलं झाली. तर पहिला जो मुलगा झाला, जो आमचे योगेश दादा, त्यांना पण सांभाळण्यासाठी त्या नगरला सर्व्हिसला होत्या. मग यांच्याकडे यांचं मन रमावं म्हणून स्वतःचं बाळ त्यांनी यांना सांभाळायला दिलं. म्हणजे कोणतीच आई असं 6-7 महिन्याचं बाळ आपल्यापासून लांब नाही करू शकत. मग त्यानंतर दुसऱ्या आमच्या ताई झाल्यानंतर माझे मिस्टर वगैरे, मग यांचा संसार अगदी चांगला झाला. दोघी बहिणी, सख्या सौती होत्या. पण कधी माझी सवत आहे, ती अशीच आहे, ती तशीच आहे, कधीच यांच्यात भांडणं झाली नाही. आणि असं टाईम असा येतो की त्यांनी एवढं केलं आमच्यासाठी. आम्हा सगळ्यांना दागदागिने म्हणा, साड्या म्हणा, ज्या साडीवर हात ठेवू ती साडी घेणार, सगळं करणार. म्हणजे अशी एखादी आई करू शकते मुलीसाठी. पण जे तुम्ही मुलीला करता ना, ते तुम्ही सुनेला करता, हे अपेक्षित आम्ही कधी पाहिलंच नाही. आणि इथं येऊन ते आम्हाला अनुभवायला मिळालं. ते आमच्या दोघींचं नशीब की अशा 2 सासवा आणि 2 सुना कुठेच नाही टिकत. आणि या 2 सख्ख्या बहिणी आणि आम्ही दोघी, ती इकडची मी तिकडची, न भेदभाव न काही करता दोघींना सगळं सारखं, सगळं सेम. तुला काय पाहिजे तू घे, तुला हे पाहिजे ते घे, काहीही घ्या, तरी ते कधीच नाही बोलल्या नाही. तुम्ही सगळे एकत्र राहते? हो, सगळं आम्ही सगळे? जॉईंट फॅमिली आमची. काय सांगताय? हो. वा वा. पण मग जेव्हा तुम्ही ताई पण आली, मोठी ताई जशी ताई आली, हा, तर मग तुम्ही कसे एकत्र कशा म्हणजे नांदत होत्यात किंवा एकमेकाला हार घालतात ना, त्यावेळेला मी कलवरी होते. म्हणजे मी नवऱ्याकडून होते. आणि ते लग्न झालं ना, तर त्यावेळेला जेव्हा हार घालतात ना, ते वाजवतात ना, त्यावेळेला मी माझ्या डोळ्यातून अश्रू काढले नाही, कारण ते अशुभ होऊ नये म्हणून. ते आनंद दाखवला आणि तो आनंद आजपर्यंत टिकवला. म्हणून आज माझे सगळे सेवा करतायत. म्हणून आपली नीतिमत्ता चांगली ठेवली तर त्याचं फळ चांगलं मिळतं. एवढं ध्यानात ठेवा बाळांनो, कर्म चांगलं ठेवा. आई, एक मिठी मारू तुला मी? कमाल आहेस, खरंच तू कमाल आहेस. खरंच कमाल आहेस तू. हे मोठं मन लागतं ह्यासाठी सगळं. खरंच कमालीचं आणि खूप छान वाटलं. तुम्हाला तिघींशी बोलून खूप छान वाटलं. आणि आता जाऊया आपण शेवटच्या खेळाला सुरुवात करूया. माहेरच्या आठवणीनंतर आपण सुरू करणार आपल्या या शेवटच्या खेळाला. आणि त्या खेळामध्ये तुम्ही तिघी जणी आलेल्या आहात. खूप खूप अभिनंदन तुमचं आणि शुभेच्छा सुद्धा. कारण या खेळातूनच आता होणार आहे हुकुमाची राणी. हा, आता या खेळाचं नाव आहे चण खाऊ लोखंडाचं.
आता तुम्ही म्हणाल हे असं नाव का, तर काय आहे तुमच्याकडे तुम्ही बघताय की सगळे मिक्स कडधान्य आहेत. ओके, आता ह्याच्यामध्ये काळे चणे सुद्धा तुम्हाला दिसत आहे. काय करायचंय, हा जो तुमच्यासमोर जो स्ट्रॉ आहे त्या स्ट्रॉने हे जे काळे चणे आहेत हे बाजूला करायचे. पण ते कसे करायचे, तर ते असे करायचे. हे बघा, हा, तर अशा पद्धतीने हे चणे असे स्ट्रॉने सोसायचे. काय करायचे, काय करायचे, सोसायटी कसे सोसाय कसे शोषून घ्यायचे, असे कसे कसे दाखवा. करून दाखवते. बरं, ठीक आहे, सुरुवात करायची. कळले तुम्हाला, काही प्रश्न नाही येत ना? आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. काळे चणे जास्तीत जास्त बाजूला करायचे आहेत आणि फक्त चणेच पाहिजेत. हा, आणि नीट टाका, ते खाली पडलेले जर टेबलावरनं खाली पडले तर ते आम्ही मोजणार नाही. शेवटची 10 सेकंद. 2 आणि 1. वेळ संपलेली आहे, वेळ संपलेली आहे. 1 2 3 38 39. 1 2 3 47 45 46 47 48. 1 2 3 32 33 34 35. तिसऱ्या क्रमांकाची विजेती ताई ठरलेली आहे सोनल ताई. ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. सन मराठीकडून तुला मिळते भेटवस्तू. आणि उपविजेती ठरलेली आहे जयश्री ताई. ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. तुला मिळतोय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहे इंडक्शन. हुकुमाची राणी झालेली आहे अश्मिरा ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. ताई, तू उपमाची राणी झालीस, त्यामुळे तुला मिळतोय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहे मायक्रोवेव्ह. ताई, कसं वाटतंय, उपमाची राणी झालीस तू? मस्त वाटतंय, मस्त. खूप आनंद झालाय. ताई, उपमाची राणी झालीस, काय हुकूम तुला इथे आज सोडावं असं वाटतंय? हुकूम तर नाही, पण प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी म्हणजे लोकांनी जर साथ दिली तर प्रत्येक स्त्री ही पुढे जाईल, कला गुणांना वाव देईल, अच्छा, ते आनंदात राहील, नाही का त्यांना. अच्छा. असा हुकूम म्हणजे तुला कुटुंबाला तुला हुकूम द्यायचा आहे की तू घरातल्या स्त्रीला तुम्ही वाव दिला पाहिजे, हो. तिच्या कलागुणांना वाव दिला पाहिजे हो. आणि तिला ते फ्रीडम द्यायला हो, दिलं हो, पाहिजे. हो. व्हेरी गुड. साथ असेल तीच पुढे जाईल ती स्त्री. नक्कीच असं, नक्कीच ताई, खूप छान हुकूम तू इथे दिलेला आहेस. सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. म्हणजे हा जो आनंद असतो आणि चेहऱ्यावरचं जे हास्य असतं ना, त्यासाठीच आमचा हा सगळा अट्टास असतो. आणि जेव्हा हा आनंद प्रत्येक ताईच्या चेहऱ्यावरती असतो तेव्हा खरंच खूप छान वाटतं. तेव्हा भेटूया पुढच्या भागात एका नव्या हुकमाच्या राणीसोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.